मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की जी एक नवीन पदाची भरती निघाली आहे, जो रेल्वेचा जो एक डिपार्टमेंट आहे, रेल्वेचा एक भाग म्हणतो आपण, किंवा उपक्रम जे आहे रेल्वेचा, त्याचा एक भरती निघाली आहे. तर त्या भरतीचं नाव आपण काय आहे, त्याची पदं काय आहे, ते सर्व माहिती आपण घेणार आहोत. तर बघा, मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच MRVC, हा जो MRVC हा प्रोजेक्ट आहे, हा भारत सरकारचे रेल्वे मंत्रालय जे आहे याच्या अंतर्गत येणारे सार्वजनिक प्रोग्राम आहे किंवा सार्वजनिक उपक्रम आहे. तर या MRVCमध्ये साधारणतः बघा, आता 20 पदाची प्रोजेक्ट इंजिनियर सिव्हिल या 20 पदासाठी जे आहे किंवा 20 पोझिशनसाठी जे आहे ते भरती निघालेली आहे. तर या भरतीविषयी आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा जे आहे ते पदाचं नाव, तर पदाचं नाव काय आहे, तर प्रोजेक्ट इंजिनियर. याच्यामध्ये प्रोजेक्ट इंजिनियर सिव्हिलमध्ये याच्या टोटल 20 पदं आहे. तर ही 20 पदं जी आहे ही प्रत्येक जे आहे कास्टनिहाय वेगवेगळी आहे. तर अनुसूचित जातीसाठी 5, अनुसूचित जमातीसाठी 5, इतर मागासवर्गीयासाठी 4, त्यानंतर EWS साठी 2 आणि ओपनसाठी 7, अशी टोटल 20 पदे जी आहे ती या प्रोजेक्ट इंजिनियरसाठी असणार आहेत. त्यानंतर आपण पाहूया आता पात्रता, म्हणजे क्वालिफिकेशन जे आहे ते क्वालिफिकेशन तुम्हाला या जे आहे पोझिशनसाठी काय लागणार आहे. तर सिव्हिल इंजिनियर किंवा समतुल्य पदवी किमान सरासरी 70% गुणासह उत्तीर्ण, म्हणजे जी पदवी आहे ती सिव्हिल इंजिनियर असेल किंवा त्या लेवलची जी दुसरी पदवी आहे किंवा ग्रॅज्युएशन आहे ते तुम्हाला पाहिजे नाही, आणि त्याचं जे मिनिमम जे पर्सेंटेज आहे ते 70% आहे. 70%पर्यंत तुम्हाला मिनिमम गुण पाहिजे आहे. म्हणजेच काय आहे, तर CGPI, OGPA, CPI, त्यानंतर GGPI मधील स्कोरचे युनिव्हर्सिटीच्या निकषाप्रमाणे टक्केवारीत रूपांतर करणे, बरोबर. त्यानंतर सिव्हिल इंजिनियर आणि कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर पदवी असल्यास अतिरिक्त फायदा दिला जाईल. म्हणजेच जे आहे ते सिव्हिल इंजिनियर आणि कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमधली पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालं जर असेल तर त्यांना एक जो आहे त्याचा अतिरिक्त फायदा या तुम्हाला भरतीसाठी किंवा या पोझिशनसाठी होऊ शकतो. त्यानंतर अनुभव, म्हणजे एक्सपिरियन्स तुम्हाला किती पाहिजे. तर काय सांगितलं की संबंधित कामाचा किमान 2 वर्षाचा अनुभव, म्हणजे हे जे संबंधित काम आहे प्रोजेक्ट इंजिनियरचं सिव्हिलमध्ये, या गोष्टीचा तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. त्यानंतर येते वयमर्यादा, म्हणजेच एज लिमिट काय आहे, तर 14 नोव्हेंबर 2024, 30 वर्षापर्यंत जे आहे तुमचं वय पाहिजे. त्यानंतर इतर मागासवर्गीयांसाठी 33 वर्षांपर्यंत, आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी 35 वर्षांपर्यंत जी आहे ती वयोमर्यादा असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर वेतन, म्हणजे महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो पगार किती जाणार. तर पगार जो आहे तो एकत्रित वेतन दरमहा 84,070 रुपये दिले जाणार आहे. तर 84,070 तुम्हाला दरमहा जे आहे ते वेतन जे आहे, सॅलरी आहे ती तुम्हाला सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे, त्या तुम्हाला दिली जाणार आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे रजा, तुम्हाला लीव किती मिळणार आहे. त्याच्यामध्ये नैमित्तिक रजा जे आहे ते 8 दिवस आहेत, RH जे आहे त्या 2 दिवस आहेत, आणि हाफ पे लीव जे आहेत त्या 20 दिवस आहेत. हे जे आहे ते हे प्रतिवर्ष, हे सर्व रजा जे आहे त्या प्रतिवर्ष रजा आहेत. त्यानंतर विशेष रजा आहे समजा, तर त्या 12 दिवस तुम्हाला प्रतिवर्ष दिल्या जातील. तर या भरतीमधला महत्त्वाचा जो पॉईंट आहे की ही जी भरती आहे ही कॉन्ट्रॅक्ट बेसिस भरती असणार आहे. म्हणजे 1 वर्षाचा जर कालावधी त्याने व्यवस्थित पार केला तर त्याची जी नेमणूक आहे ती सिनियर प्रोजेक्ट इंजिनियर या पदावर होणार आहे. त्यामुळं तो एक महत्त्वाचा याच्यामध्ये पॉईंट लक्षात ठेवण्याचा गरजेचं आहे. तर यामध्ये निवड प्रक्रिया कशी असणार आहे, तर प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांना रिक्त पदाच्या एकास 5 प्रमाणात कागदपत्र पडताळणी आणि परस्पर संवाद, म्हणजे इंटरॅक्शनसाठी बोलवण्यात येईल. त्यामध्ये इंटरव्ह्यू जो होणार आहे त्या इंटरव्ह्यूमधले गुण, शैक्षणिक पात्रता, म्हणजे जी काही तुमची क्वालिफिकेशन आहे, एज्युकेशन आहे ती, त्यानंतर अनुभव, त्यानंतर म्हणजे एक्सपिरियन्स, हे लक्षात घेऊन जी आहे ती उमेदवाराची जी आहे ती निवड केली जाईल. या अर्जाचा विहित नमुना जे आहे तो कुठे मिळेल आपल्याला, तर MRVC indianrailways.gov.in या संकेतस्थळावरील जाहिरातीमधील ॲनेक्चर 1 मध्ये उपलब्ध आहे. विविध नमुन्यातील जो विहित नमुना आहे त्या विहित नमुन्यातील पूर्ण भरलेल्या अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे. तर डॉक्युमेंट कोणते आहे, याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट जो आहे तो डॉक्युमेंट, की कोणती डॉक्युमेंट तुम्हाला ही भरतीसाठी किंवा या अर्जासाठी लागणार आहे. तर बघा, शैक्षणिक जी पात्रता आहे तुमची, जी पत्रासाठी तुम्ही केलेलं आहे त्या सगळ्याची प्रमाणपत्र, म्हणजे तुम्ही जेवढं क्वालिफिकेशन तुमचं झालं आहे त्या प्रत्येक क्वालिफिकेशनची तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेट जोडायचे.
त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा, यामध्ये काय तर 10वीचं प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला यापैकी जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते. त्यानंतर आधार कार्ड, त्यानंतर पॅन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्डची झेरॉक्स, त्यानंतर जातीचा दाखला. हे कोणासाठी की ज्यांनी जातीमध्ये फॉर्म जो आहे तो भरला आहे त्यांच्यासाठी तो जो आहे ते हे डॉक्युमेंट लागणार आहे. त्यानंतर अनुभवाचा दाखला, त्यानंतर सरकारी खात्यात किंवा PSUS स्वायत्त संस्थेमध्ये कार्यरत असल्यास ना हरकत दाखला. जर तुम्ही जॉब कुठे करताय याच्यापूर्वी सरकारी कामामध्ये आणि तरी तुम्ही हा अर्ज भरला आहे तर त्यांचा ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागेल. त्यानंतर चारित्र्याचा दाखला, राजपत्रीय अधिकारी किंवा कार्यकारी अधिकारी यांनी दिलेला, म्हणजेच कॅरेक्टर सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी जोडावं लागणार आहे. आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रतीसह विविध हा जो नमुन्यातील अर्ज आहे तो अर्ज career@mrvc.gov.in या ईमेल ID वर तुम्हाला मेलद्वारे पाठवायचा आहे. आणि याची जी लास्ट मुदत आहे हे मेल पाठवण्याची ती आहे 13 डिसेंबर 2024. तर 13 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्हाला याचा अर्ज मेलद्वारे करायचा आहे. तर आपण पाहूया नेमकं आता स्क्रीनवर की ही वेबसाईटवर आपल्याला तो जो आहे ती सगळी PDF म्हणा किंवा सर्व जी माहिती आहे ती एक्झॅक्ट आपल्याला कुठे मिळेल. तर वेबसाईटवर गेल्यानंतर जी आहे ती अशा प्रकारे इथं वेबसाईटवर गेल्यानंतर अशा प्रकारे विंडो ओपन होईल. तर आपण त्याला इंग्लिश करून घेऊ म्हणजे आपल्याला जेणेकरून ते सोपं जाईल याच्यासाठी. याच्यामध्ये इथं ऑप्शन आहे बघा, इथं तुम्ही जर बघितलं तर वरच्या बाजूला तुम्हाला जे आहे ते करिअर म्हणून इथं तुम्हाला ऑप्शन दिसेल. करिअर इथं मला करिअर म्हणून ऑप्शन दिसेल. तर या करिअर ऑप्शन आपल्याला आता क्लिक करायचं आहे. करिअर ऑप्शन क्लिक केल्यानंतर साधारणतः ही अशी विंडो तुमच्यासमोर ओपन होईल. अशी विंडो ओपन झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जे आहे ते सर्वात शेवटचा जो ऑप्शन याच्यामध्ये तुम्हाला दिसतोय, शेवटचा ऑप्शन पाहूया आपण याच्यामध्ये काय आहे. तो जो आहे तो वॅकन्सी नोटिफिकेशन ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस. तर त्या ठिकाणी तुम्हाला आता जे आहे ते या ठिकाणी क्लिक करायचं आहे. वॅकन्सी नोटिफिकेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. तर तिथं तुम्हाला लगेच दिसेल की वॅकन्सी नोटिफिकेशन ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिक्स जे सर्व जे आहे ते प्रोजेक्ट इंजिनियर सिव्हिल ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिक्स. लास्ट डेट आहे ती 13 डिसेंबर 2024 ज्याप्रमाणे आपण आता सांगितलं त्याप्रमाणे. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला आता याच्यावर क्लिक करायचं आहे. तर याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक PDF फाईल पूर्ण इन्फॉर्मेशनची तुम्हाला या ठिकाणी बघा आता तुम्हाला पाहायला मिळते. याच्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला इथं पाहायला मिळतील की किती प्रोजेक्टला किती जागा आहेत. त्यानंतर तुम्हाला इथं दिसेल की एज लिमिट तुमची जी आहे ती किती आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसेल की किती पदं आहेत, किती एज लिमिट आहे. त्यानंतर तुम्ही इथं पुढं खाली गेलात तर एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला देखील इथं त्या ठिकाणी देतं. आता मला सांगितलं की 70% जे आहे ते तुम्हाला सगळं पाहिजे आहे. एक्सपिरियन्स तुम्हाला जे आहे ते सांगितलं आहे. तर इथं आपण PDF येण्याचं कारण म्हणजे सर्वात महत्त्वाचं जे आहे ते सर्व्हिस ॲग्रीमेंट जे आहे ते आपण इथं आता हे पाहूया. काय द सिलेक्टेड कॅन्डिडेट विल हॅव टू सर्व द कॉर्पोरेशन फॉर ॲटलिस्ट 2 years फॉर विच ही शी शुड एक्झिक्यूट द सर्टी बॉन्ड ऑफ ₹1 lakh in favor of Mumbai Railway Vikas Corporation Limited on 500 stamp paper to serve the company for 2 years. जो सेवा करार होणार आहे त्या सेवा करारामध्ये साधारणतः तुम्हाला ₹1 लाख जे आहे ते बॉन्ड तुम्हाला साईन करायचं आहे 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडच्या नावाने. नंतर पुढे आपण पाहतोय की मेडिकल एक्झामिनेशन जे आहे ते पण आहे. द कॅन्डिडेट शुड हॅव टू गुड साऊंड हेल्थ. तर हे सगळं आहे. त्यानंतर तिथे मी तुम्हाला सांगितलं की कसं ॲप्लाय त्यांना करायचं आहे. ती मेल करायचं आहे आपल्याला. तो ॲप्लिकेशन जो आहे तो मेल करायचा आहे. त्यानंतर लास्ट डेट जी आहे ती 13 डिसेंबर आहे. आणि इथं पण तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला इथं जी आहे ती दिसते पहा. कॉपी ऑफ ओरिजिनल ॲप्लिकेशन, कॉपी ऑफ सर्टिफिकेट, प्रूफ ऑफ क्वालिफिकेशन, कॉपी ऑफ प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ. हे सगळं तुम्हाला आम्ही सांगितल्याप्रमाणे इथं तुम्हाला दिसतील. सर्व गोष्टी ज्या आहेत त्या दिसतील. आणि इतर नॉर्मल तुम्हाला जे काही नॉर्मल गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथं दिल्या जातील. इथं बघा दिलेलं आहे सिलेक्शन प्रोसेस. ज्या तुम्हाला मी आता ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने ही सिलेक्शन प्रोसेस राहणार
आहे. तर इथं त्यांनी म्हटलेलं आहे की मेन जो पॉईंट इथं त्यांनी हायलाईट जो केलेला आहे तो बघा इथं 2 इयर्सचं तुमचं हे कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. त्यात पण जर एक गोष्ट तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्हाला सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर किंवा सिनियर प्रोजेक्ट जो आहे तो तुम्हाला त्याचा सिनियर लेवलला तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. तर अशा पद्धतीने ते आहे. इथं टर्म्स पाहू शकता की टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट देखील इथं या ठिकाणी दिलेले आहेत की काय काय त्या टर्म्स जे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट याचे टर्म्स असणार आहेत. तर आता आपण जी भरती पाहत आहोत रेल्वेची, त्याचा अर्ज जो आहे तो अर्ज महत्त्वाचा आहे. तो अर्ज कुठे मिळेल हे पण महत्त्वाचं. पण आता आपण जी PDF फाईल डाउनलोड केली, ज्यावर आपण माहिती सर्व पाहिलेली आता PDF फाईलवरून, त्या PDF फाईल जेव्हा तुम्ही डाउनलोड कराल त्याच्याच एंडला तुम्हाला जो आहे तो याचा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो पाहायला मिळेल. तो ॲप्लिकेशन फॉर्म पण कसा आहे ते देखील आपण पाहूया. त्या इथे आपण पाहतो इथं त्याने ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो इथं आहे. त्यानंतर इथं ज्या आहेत ॲप्लिकेशनमधल्या ज्या गोष्टी आहेत ते खूप छोट्या छोट्या अशा गोष्टी आहेत ज्या नॉर्मली तुम्हाला भरता येऊ शकतात. त्यानंतर इथं फोटो भरायचा आहे, त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर, डेट, त्यानंतर पोस्ट अप्लाय फॉर, कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय केलेली आहेत, त्यानंतर नेम ऑफ कॅन्डिडेट जे आहे ते लिहायचं आहे, त्यानंतर फादर्स हजबंड नेम, त्यानंतर पोस्टल ॲड्रेस जो आहे तो पूर्ण ॲड्रेस व्यवस्थित तुम्ही भरायचा आहे, त्यानंतर मोबाईल नंबर, त्यानंतर ईमेल ॲड्रेस आहे, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, त्यानंतर आयु म्हणजे एज तुमचं 13/12/2024 पर्यंत किती आहे ते तुम्हाला इथं लिहायचं आहे. त्यानंतर जेंडर तुम्हाला लिहायचं आहे, त्यानंतर कास्ट जी आहे ती तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर करंट प्लेस ऑफ वर्किंग, पोस्ट, हेल्थ अँड सॅलरी, आत्ता तुम्ही कुठं काम करत आहात आणि तिथं तुमची सॅलरी किती आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर जे आहे ते पुढं जो फॉर्म तुम्ही बघितला तर पुढं फॉर्म बघितल्यानंतर इथं बघा जे आहे ते एज्युकेशन क्वालिफिकेशन, याच्यामध्ये नेम ऑफ एज्युकेशन असेल, इयर ऑफ पासिंग असेल, नेम ऑफ बोर्ड युनिव्हर्सिटी आणि ॲग्रिगेट ऑफ मार्क ऑब्टेन, किती मार्क तुम्हाला मिळाले आहेत ते. खाली खाली पण एक आहे बघा अन्य योग्यता म्हणजे अदर क्वालिफिकेशन तुमचं काय आहे ते देखील तुम्ही लिहायचे. त्यानंतर पोस्ट क्वालिफिकेशन तुमचं आहे का, किंवा वर्क जे आहे वर्क एक्सपिरियन्स काय काय आहे तुम्हाला, वर्क एक्सपिरियन्स तुम्ही कोणती पोस्टमध्ये आहात, त्यानंतर कधीपासून तुम्ही काम करताय, त्यानंतर नंबर ऑफ इयर्स, त्यानंतर तुम्हाला किती पेमेंट तिथं आहे, त्यानंतर ऑर्गनायझेशन नाव, तिथं काय प्रकारचं तुम्ही काम करता हे देखील तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. त्यानंतर इथं दिलेलं आहे आय हिअर बाय डिक्लेअर अँड क्लिअर दॅट अबो इन्फॉर्मेशन इज ट्रू, म्हणजे तुम्ही जी माहिती देताय वर ती सर्व बरोबर आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला मग सिग्नेचर ऑफ ॲप्लिकंट आणि त्याचं खाली नाव लिहायचं आहे. आणि पुढं गेल्यानंतर खाली लिहिलेलं आहे की मॅन्डेटरी डॉक्युमेंट काय आहे त्याच्यावर आपल्याला टिकमार्क करायची आहे. त्यानंतर जे काय आहे ते डॉक्युमेंट इथं सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ कॅरंट सर्टिफिकेट ऑफ प्रूफ ऑफ क्वालिफिकेशन, जे मी तुम्हाला मागे सांगितलं त्या प्रकारचे सगळे डॉक्युमेंट इथं तुम्हाला टिक करायचे आहे त्याच्या पुढे. त्यानंतर रेकमेंड डॉक्युमेंट जे आहेत ते पण खाली ते पण बघा तुम्ही, सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ एम्प्लॉयमेंट लेटर इश्यू बाय प्रिव्हियस ॲज वेल एज प्रेझेंट एम्प्लॉयर, म्हणजे आता तुमचा जो काही एम्प्लॉयर आहे तुम्ही काम करताय त्याच्याकडून तुम्हाला जे आहे ते एम्प्लॉयमेंट लेटर घ्यायचं आहे. त्यानंतर फॉर्म 16 घ्यायचा आहे जो तुमचा मागचा जिथं तुम्ही जॉब करताय त्यांच्याकडून. त्यानंतर सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट जे आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हिडंट EPF नंबर आणि PF नंबर देखील तुम्हाला घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा एकदा जे आहे ते खाली तुम्हाला जे आहे ते डिक्लेरेशन द्यायचं आहे. आय हिअर बाय सर्टिफाईड दॅट आय हॅव रीड अँड अंडरस्टूड ऑल instruction regarding the notification for this post as has given on website, जे काय आहे ते तुम्ही वाचलेलं आहे असं त्याचा अर्थ होतो. खाली पुन्हा एकदा सिग्नेचर ऑफ ॲप्लिकंट आणि नेम, डेट, प्लेस, या अशा सर्व गोष्टी तुम्हाला इथं लिहायचं आहे. आणि ॲनेक्शन 2 जे आहे ते कास्ट सर्टिफिकेट फॉर्म SC आणि ST साठी आहे, जे तुम्ही जे कास्टमध्ये असाल तर तुम्ही ते करू शकता. त्यानंतर ॲनेक्शन 3 आहे सर्टिफिकेट टू बी प्रोड्यूस बाय अदर बॅकवर्ड क्लासेससाठी आहे ते. त्यानंतर ॲनेक्शन 4 जे आहे ते इन्कम अँड ॲसेट सर्टिफिकेट टू बी प्रोड्यूस बाय इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी ते जे आहे ते EWS साठी त्यांच्यासाठी हा जो आहे तो अर्ज असणार आहे, किंवा हे त्यांचं एक वेगळं फॉर्मॅट त्यांना भरून द्यायचा आहे. अशा पद्धतीने हा फॉर्म जो आहे हा सर्व ॲप्लिकेशन व्यवस्थित एकदा भरून व्यवस्थित सगळ्या डॉक्युमेंटसहित जो आहे तो तुम्हाला ते मेल करायचं आहे. तो मेल आय डी तुम्हाला इथं दिलेला आहे career@mrvc.gov.in या मेल आय डीवर 13 डिसेंबर 2024 पर्यंत पाठवायचं आहे.